विहान ऑन कर आपलं हे रेज हँड कर म्हणजे आपलं कव्हर झालंय हे समजेल मला. ओके सर चांगलं झालं ते ज्यांचं झालंय त्यांनी रेज हँड आणि हा वाला आईज आणि हा जो बीकचा पार्ट आहे त्याला सोडून आपल्याला ह्या ब्ल्यू रिजनला हेड मध्ये कव्हर करायचं. तर कसं कव्हर करायचं आहे ते पण बघा. एकदम लाईट शेड वापरायचे आपल्याला म्हणजे फोर्स नाही वापरायचा आहे, प्रेशर कमी अप्लाय करायचं आहे, एकदम लाईटली आपल्याला ब्ल्यू ऍड करायचं. बाहेर जायचं नाही. ब्लर दिसते. आता बघ. हा दिसते. ओके आता याला मी मीडियम शेडनी कव्हर केलंय म्हणजे एकदम डार्क कलर वापरला नाहीये. एकदम लाईट प्रेशर वापरून मी माझा जो रिजन आहे त्याच्यात कलरिंग केलं. ओके एकदम लाईट करायचंय. डार्क प्रेशर सध्या अप्लाय नाही करायचंय. याच्यावरती आपल्याला सेकंड कलर ऍड करायचा आहे म्हणून आपल्याला एकदम लाईटली याच्यावरती कलरिंग करायची. सर स्काय ब्ल्यू घेऊन ना. हा हा ही स्काय ब्ल्यूच आहे. ओके तुम्हाला जेवढं इरेज करता येईल ना तुमचं कलर पेन्सिलचं काम तेवढं थोडं करा, कारण मग पेन्सिल आपली दिसली नाही पाहिजे कलर्सच्या मध्ये. आणि मी एकदम लाईटली ऍड करतोय माझं इरेजर. प्रेशर जास्त वापरायचं नाही. ठीक आहे आता हा आपला झालं फर्स्ट लेअर तिथे हेडचा अप्लाय करून. मग आता आपण हा जो डिफरन्स आहे थोडं तो डिफरन्स पण आपल्याला शो करायचा. हा झाला आपलं स्टेप 1. इथे आपण स्टेप 1 कम्प्लीट केली आपल्या कलरिंगची. हेड वाला रिजन कव्हर केलं. हा बोल श्रीराज. सर तुम्ही त्या चोचीच्या भागामध्ये पहिले ब्राऊन कलर अप्लाय केला नंतर मग ब्लॅक. हा बोल इग्नेश. तुम्ही मग डायरेक्ट ब्राऊन अप्लाय केला तरी चालेल म्हणजे ह्याच्या नंतरची स्टेप. आता ही स्टेप तुम्ही स्किप केलीत तरी चालेल जर नसेल तर. होतं तिथे काम नाही. जो येलो ऑकर देऊन ह्याचा जो लाईट होतं व्हाईट कलरनं तो थोडं कमी केलं. आणि बिलकुल डार्क नाही केलं, एकदम लाईट म्हणजे निग्लिजिबल जेवढं दिसतच नाही एवढं काम केलं. ठीक आहे आता सिमिलरली जसं आपण येलो ऑकर शेड ऍड केली तशी आपल्याला इथे आता जसं मी करतोय शेड तसंच करायचंय तुम्हाला. जो ब्राऊन आपण आधी इथं वरती अप्लाय केला होता तोच ब्राऊन कलर आता आपण इथे पण अप्लाय करतोय. डार्क नाही वापरायचंय कलर, एकदम लाईटली काम करायचंय. ह्यातल्या ज्या गॅप्स आहेत त्या आपल्याला. सर ऑकियर कलर कुठपर्यंत मारायचंय. ऑकर कलर आपल्याला इथे या स्टमकचं रिजन जिथे एंड होतोय बघ खाली तिथपर्यंतच करायचंय. हा जो व्हाईटचा एरिया सोडलाय आपल्याला तिथे व्हाईट कलर आहे त्यामुळे व्हाईटचा एरिया लिव्ह केलाय. तिथे आपण येलो ऍड नाही केलं. ठीक आहे ऑकर येलो जो आहे आपलं तो आपण इथपर्यंतच ऍड केलं. एकदम लाईटली ऍड केलं. तुम्ही तो केलं नाही तरी चालेल आणि केलं तरी अजून उत्तम. सर
आता मिडल टोनने मी शेड करतोय. आता शेड करायचं म्हणजे फक्त लाईन लाईन नाही काढायच्या, आपल्याला लॉंग फेदर जे असतात त्यासारखं मुवमेंट करायचं आणि ट्राय करत असं करायचं, म्हणजे आता नाही तर नेक्स्ट ड्रॉइंग मध्ये पण तुमचा जो फेदरचं फॉर्मेशन आहे तो इम्प्रूव्ह होईल. एक विंग दुसरं विंग हा त्याच्यात ते फेदर जे आहेत ते मर्ज कर, एकमेका जवळ काढ थोडे थोडे फेदर्स, म्हणजे ते ओके एकत्रच वाटतील. ओके, फेदर दाखवतोय चांगले, फक्त ते थोडे जवळ जवळ काढ, म्हणजे आता बघ मी इथे किती क्लोज क्लोज काढतोय, म्हणजे ते एकच आहेत असं तो आपल्याला भास दाखवतोय. आता इथे शॅडो पडते, ते शॅडो वाल्या रिजन वरती डार्क ब्राऊन वापरलंय मी कलर का चेंज करतोय ते पण समजून घ्या. जिथे डार्क आहे तिथे डार्क कलर वापरणार, आणि जिथे लाईट दिसणार आहे तिथे लाईटर, आणि जिथे एकदमच लाईट आहे की ते रिफ्लेक्ट होऊन व्हाईट दिसतोय तो रिजन आपण पेपरचं व्हाईट सोडलेलं आहे. ही टेक्निक महत्वाची आहे, आपल्याला समजून घ्यायचं, याने आपलं वॉटर कलर मध्ये अंडरस्टँडिंग पण आपली वाढते. आपल्याला जो व्हाईटचा रिजन सोडायचं तो पेपरने व्हाईट सोडलं तरी चालतं. मुवमेंट जी आहे ती फेदरची फास्ट ठेवतोय मी, कारण फास्ट मुवमेंट ठेवून आपण आपला जो एक एक टेक्स्चर आहे फेदर्स तो कॅप्चर करता येईल. लो की सॉरी मिडल आहे, हा लाईट आहे आणि हा डार्क टोन आहे. हे तीन टोन जे आहेत ते महत्वाचे आहेत, लाईट टोन, मिडल टोन आणि डार्क टोन. ते इथे लाईट टोन्स इथे आपल्याला बघायला भेटतात जे रिफ्लेक्ट होत आहेत बर्डच्या फेदर वरती. डार्क टोन्स आपल्याला इथे बघायला भेटतात इथे आणि इथे, आणि सोबतच मिडल टोन्स, म्हणजे मिडल टोनचे पार्ट जे मिडल असे शेड्स मध्ये असतात, जास्त लाईट पण नाही आणि जास्त डार्क पण नाही. हा जो डिफरन्स आहे या चार्ट मध्ये तुम्हाला दाखवलंय टोन्स, हे टोनचं डिफरन्स आपल्याला विसरायचं नाही. सर, हा, तर तुम्ही स्टमकच्या इथे काय केलं? हा आहे ना, हा डार्क ब्राऊन वापरलाय मी इथे, कारण तिथे हा विंग जेव्हा स्टमक वरती हे होतोय ना, तुम्ही रेफरन्स मध्ये पण बघा, तिथे एक डार्क ब्राऊन ची शेड आपल्याला तयार होताना दिसते. कारण एखाद्या कलर वरती जेव्हा शॅडो पडते तेव्हा तो डार्क बनून जातो, कलर डल होऊन जातो थोडासा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला शेड कसं करायचं ते पण दाखवतो इथं, तुम्ही बघा. आता हा सर्वात लाईट टोन आहे, मग मिडल टोन वरती थोडी प्रेशर मध्ये जास्त होते पेन्सिलची, आणि डार्क टोन वरती एकदमच प्रेशर जास्त वापरतो. लाईट, मिडल, डार्क. परत एकदा दाखवते, एकदम आधी लाईट सुरुवात करायची, प्रेशर कमी ठेवायचं पेन्सिल मध्ये, मग जास्त, आणि मग खूप जास्त. सेमच आपल्याला ह्याच्याने पण करायचं, म्हणजे फेदर्स बघा इथे लाईट काढले मी, मग मिडल मध्ये थोडेसे अजून काढले, आणि डार्क मध्ये फेदर्स खूपच डार्क काढले. तर ही जी जर्नी आहे लाईट टू डार्क, हे तुम्हाला इथे अप्लाय करायचं. आता हा जो सर्टन एरिया आहे ना, हा तो पण मी तुम्हाला इथे दाखवतो. इथे मी आता लाईट शेड करणार, लाईन्स बघा, लाईन्स चेक करा तुम्ही कसे करतो. एक एक लाईन वेगळी आहे, त्याच्यामध्ये जो मुवमेंट आहे तो वेगळा आहे. मग मिडल टोन सारखं एक वेगळंच मुवमेंट दाखवतो मी इथे, आणि मग डार्क टोन दाखवतो. हा जो छोटा छोटा डिफरन्स होते तो आपल्याला एका मोठ्या ड्रॉइंग मध्ये फिक्स करून घ्यायचा. आता रिअलिस्टिक होते ना ह्या छोट्या चेंजेसनी, या छोट्या ऑब्झर्वेशननी आपली जी ड्रॉइंग आहे ती रिअलिस्टिक होणार आहे, याचा आपल्याला कॉन्फिडन्स येतो. म्हणून आपली प्रोसेस जी आहे ती नेहमी सिस्टमॅटिक असायला पाहिजे, की आपल्याला हे करायचं आहे, ह्याला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय काय स्टेप्स वरती काम करायचंय ते पण आपल्याला समजून घ्यायचं.
दादा